आज शेवटचा गुरुवार आहे, तरी सुद्धा मी रात्री हे सगळं स्वच्छ करून ठेवलं. तसं आमच्यात थोडा घासावाच लागला मला. तर सगळे पानं वगैरे धुवून घेते. स्वच्छ नळाला पाणी नाही त्यामुळे आधी मी धुवून घेतलेले. तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी थोडं पाणी ओतलंय. सुंदर असं व्हाईट कलरचं गोकर्णाचं फूल उगवलंय आज. रोज एक उगवतं. आणि हा गेल्या वर्षी पुजलेला नारळ तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता. केवढं मोठं झाड झालंय. मी म्हणणार होते केवढा मोठा नारळ झालाय. तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सूर्यनारायण दाखवून शुभेच्छा देते. बघा सूर्यनारायण दिसत आहेत. लक्ष्मी तुमचं आणि माझं सदैव घर सुख समृद्धीने भरू देते. लक्ष्मी नारायण चरणी प्रार्थना, स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि हा काल गाजर हलवा केलेला, मुंग्या झालेत म्हणून मी उन्हामध्ये ठेवलाय. गेल्यात मुंग्या, आता घरात नेऊन ठेवते. इकडे माझी पेटपूजेची तयारी चाललेली आहे. भांडी तर मी घासून म्हणजे मला ना समजतच नाही. मला इथं बेसिनमध्ये जर भांडी असते तर मला बिलकुल काम सुचत नाही. म्हणून मी पहिले सगळं स्वच्छ करून घेतलं, कारण इथंच मला पूजेची तयारी करायला लागते. तरी पेटपूजेची तयारी झालेली आहे. आता हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं. मी दाखवलं होतं आधी पण तुम्हाला. चला तर मी आता पूजेला सुरुवात करते. म्हणजे आधी पहिली तयारी करते, निरंजन वगैरे भरून घेते. माझी बऱ्यापैकी तरी तयारी करून आता झालेली आहे. सगळ्यात माझं मोठं काम असतं ते दिवे भरणे तुपाचा आणि हे समई वगैरे. माझी छोटी समई आहे. तर माझे लग्नातले जे भांडे आहेत ते मला दिलेच नाहीत कोणत्या आईने जेवढे दिले होते ते. त्यामुळे आता हेच जे आहे त्यातच हे करायचा, आनंद मानायचा नवीन येईपर्यंत. हे थोडं डेकोरेशनसाठी मी जरा पूजेचं ताट तयार केलेलं आहे, मंगळसूत्र, बांगड्या वगैरे. आणि इकडे झालेलं आता पूजा मांडून घेते, रांगोळी काढून घेते. बाहेर किती छान ऊन पडले बघा. माझी कोथिंबीरने ह्या टायमाला खूपच छान आले. तुळशीची पण पूजा करून घेतली मी. दही घ्यायचं विसरली होती मी. थोडीशी साखर घेतली आणि घरात लावलेलं दही ना खूपच भारी असते बघा. खूप म्हणजे खूपच. मी जळून टाकलं तिथे पडेल वगैरे. इथं पोती आहेत ना लक्ष्मीची, त्यामुळे किती सुंदर दही लागलं ना. महालक्ष्मीचं नाव असलेलं छाप असतं ना, त्याची रांगोळी आज उठवले. घाबरत उठवले, कारण ना कमी जागा आहे ना. मला वाटलं येते का नाही काय माहिती, पण सुंदर आले, मस्त आले. पूजा करायच्या आधी पहिले दिवा लावून घ्यायचा आणि नंतरच आपण जे काय करायचं ते करायचं. आता मी त्याच्यावर कलश ठेवते आणि छान असं लक्ष्मीला साज शृंगार करते. मंगळसूत्र वगैरे घालते. तुम्ही समोरनं तुम्हाला दाखवत नाही बघा. रांगोळी आणि हा माझा कलश मी ओट्यावरच मांडलाय. गेल्या वेळेला पण ओट्यावरच मांडला होता. देवीची छान असं साज शृंगार करून घेतलाय मी. आता पूजा करून घेते. आपण जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो ना तेव्हा दिव्यांची पण पूजा करायची. आणि इथे पण हळदी कुंकू व्हायचं. जिथं आपण पूजा करतो हळदी कुंकू, अक्षदा, फूल वगैरे व्हायचं. आता माझी रांगोळी पुसत म्हणून मी एक साईडला ठेवलंय. मी दिव्यांची पण पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर पूजा झालेली आहे माझी. आणि देवीला खूप अत्तर प्रिय आहे, त्यामुळे अत्तर पण फुलाला हे करायचं आणि लावायचं देवीला. माझी आता पूजा करून झालेली आहे. आता मी पोथी वाचून घेते. ओटी भरून घेतली. पंचामृताचा नैवेद्य दाखवला, फळांचा नैवेद्य दाखवला आणि आता पोथी वाचून घेते. सिंपल साधी भोळी पूजा आहे माझी. मला जसं जमतं, जशी देवाने मला बुद्धी दिली त्या पद्धतीनेच मी पूजा करते.
पोथी वाचून झाल्यानंतर जे महालक्ष्मी नमन अष्टक आहे, जे इंद्रदेवाने महालक्ष्मीसाठी बोललेलं आहे ते आपण बोलायचे पोथी वाचून झाल्यानंतर, किंवा तुम्ही आरती झाल्यावर पण बोलू शकता. पण जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही बोला. हे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इंद्रदेवाने बोललेलं महालक्ष्मी नमन अष्टक आहे. तर मी आता बोलते. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरज पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. नमस्ते गरुडारूढे कोलसुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्ते. सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदृष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते. सिद्धी बुद्धी प्रते देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते. आद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगी जय योग संपुते महालक्ष्मी नमस्ते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते. पद्यस्तन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश जगत माता महालक्ष्मी नमस्ते. श्वेतांबरधर देवी नाना अलंकार भूषिते जगत माता महालक्ष्मी नमस्ते. ओम ए श्री महालक्ष्मी नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गोविंदा गोविंदा. जय महालक्ष्मी माता. पूजा आरती सगळं झालंय. मी नैवेद्य करून झालाय, फळांचं नैवेद्य दाखवून झालाय, सगळं झालंय. तर तुम्हाला माझी साधी भोळी पूजा कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही आणखीन वेगळं काय नवीन करता पूजेमध्ये ते मला नक्की सांगा. तुम्ही जे करता ते मी पण करण्याचा प्रयत्न करीन. नैवेद्य दाखवून झालाय महालक्ष्मीला आणि घरातल्या देवांना पण.